नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत। आता बातमी आहे सिग्नल संदर्भातली। अखेर येवल्यात सिग्नल सुरू होणार। येवला शहरात लवकरच आधुनिक LED सिग्नल सुरू होणार असून त्याची उभारणीचे काम युद्धपातळीवर सध्या विंचूर चौफुली येथे सुरू आहे। येथील विंचूर चौफुली येथे अपघाताचा स्पॉट झाला असून अतिशय दळणवळणाचे ठिकाण असलेले तसेच बऱ्याच नागरिकांना आपला जीव गमावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे। याबाबत माध्यमांनी वेळोवेळी बातम्या प्रसारित करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न देखील केला आहे। 13 एप्रिल 2024 रोजी कुमारी भूमिका परेश पटेल वय वर्ष 15 राहणार येवला या शाळकरी मुलीचा याच ठिकाणी टँकरने चिरडून बळी घेतला होता। याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः लक्ष घालून विंचूर चौफुलीवर स्वतः येऊन पाहणी करून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले होते। याबाबत काही महिन्यापूर्वीच येवला शहर पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस अधिकारी विलास पुजारी यांनी संबंधित प्रशासनाला लेखी पत्र देखील दिले होते। तसेच सर्वपक्षीय संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते। तात्काळ ॲक्शन मोडवर येवला तहसील कार्यालय येवला येथे उपविभागीय अधिकारी येवला बाबासाहेब गाडवे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका प्रशासन संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामाला सुरुवात झाली। अखेर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर विंचूर चौफुली येथे सिग्नल सुरू होणार आहे व वाहतूक कोंडीला तसेच बेशिस्त वाहनधारकांना चाप बसणार आहे। तसेच पोलीस यंत्रणेचा त्रास देखील यापासून कमी होणार आहे। शहरातील वाहनांचे मोठ्या प्रमाणात रेलचेल वाढले असल्याने वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा आवश्यक झाली होती। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला।